धामणी खोऱ्याचा दक्षिण भाग राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्याजवळ आहे. उर्वरित डोंगर रांगा वनविभागाच्या घनदाट जंगलानं व्यापलेल्या आहेत. या परिसरात गवे तसंच इतर जंगली प्राण्यांचं अस्तित्व आहे. या परिसरात घनदाट जंगल असूनही धामणी खोरा परिसरात गवा, रानडुक्कर, भेकर, माकड यांच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा प्राणी शेत शिवारात किंवा गावालगत आला नाही. मात्र गेल्या 1-2 वर्षांपासून पन्हाळा तालुक्यातील पणुत्रे परिसरात बिबट्यानं दहशत माजवत पाळीव कुत्री फस्त केली होती. महिनाभरापूर्वी गगनबावडा तालुक्यातील जरगी गारिवडे परिसरात सुद्धा बिबट्याचा वावर आढळून आला होता. जरगी धनगरवाडा इथं तर बिबट्यानं कुत्री आणि काही पाळीव प्राणी फस्त केलेत. गेल्या आठवड्यात म्हासुर्ली बाजारी धनगरवाडा इथं दारात बांधलेल्या एका रेड्यावर बिबट्यानं हल्ला केला होता. रविवारी रात्री म्हासुर्लीतील स्थानिक शेतकरी गव्यापासून पिकांचं रक्षण करण्यासाठी शेताकडे गेल्यानंतर त्यांना बिबट्याचं दर्शन झालं. म्हासुर्ली परिसरात बिबट्याचा वावर असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागानं बिबट्याच्या शोधासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवलेत. बिबट्याचा वावर लक्षात घेता शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचं आवाहन म्हासुर्ली वन परिमंडळाचे वनपाल विश्वास पाटील यांनी केलंय. म्हासुर्ली परिमंडळमध्ये म्हासुर्ली या गावामध्ये बाजारवाडा, मानेवाडी, म्हासुर्ली या परिसरात सद्यस्थितीत गेल्या 4-5 दिवसापासून बिबट्याचा वावर दिसून येतोय. ही वस्तुस्थिती खरी आहे. आम्ही त्याची शहानिशा केलेली आहे. तसं पाहिलं तर 2-3 दिवसातले एक शेळीवरील हल्ला, त्यानंतर एका पाळीव रेड्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यात ते ठार झालेले आहेत. त्याचं हल्ल्याचं स्वरूप पाहता बिबट्याचं अस्तित्व दिसून येत आहे. आम्ही ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून त्याच्यावरती वॉच ठेवलेली आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सकाळी 7 पूर्वी आणि संध्याकाळी 6 नंतर आपल्या शेतीसाठी जाऊ नये. रात्रीच्या वेळेस शेतीवरती जाऊ नये आणि सकाळी जातानासुद्धा शक्यतो समूहाने जावे, एवढीच विनंती आहे. 4 दिवस वन विभागाला सहकार्य करावे. निश्चितच बिबट्याचे बंदोबस्त आम्ही लवकरात लवकर करू असे आश्वासन देतो.